अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे शॉर्ट सर्किटमुळे वृंदावन दूध डेअरीला भीषण आग. या अग्नितांडवात लाखोंचे नुकसान. अग्निशमन दल लूज मोशनमध्ये. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. संपूर्ण महाराष्ट्र मे महिन्यामध्ये 45 ते 46 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच अमरावती जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे आणि शॉर्ट सर्किटमुळे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. आज दिनांक 25 मे रोजी अंजनगाव सुर्जी येथील शिक्षक कॉलनी परिसरातील डीपी रोडवरील वानखडे यांच्या मालकीचे वृंदावन दूध डेअरी याला अचानक लागलेल्या आगीमुळे लाखोंचे नुकसान झालेले आहे. सविस्तर वृत्त असे की दुपारच्या वेळेस फ्रीजमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आणि वाढत्या तापमानामुळे दुकानाला अचानक आग लागली आणि ही आग एवढी तीव्र होती की काही क्षणात बाजूला असलेले नीती सोलर दुकान यालाही आग लागली. आगीचे रौद्र रूप पाहता नागरिकांनी तारेवरची कसरत करत आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु ही आग भीषण असल्यामुळे नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला कॉल केला, परंतु अग्निशमन दल घटनास्थळी वेळेवर पोहोचू शकले नाही, म्हणून काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. दोन्ही दुकाने जळून खाक झाले. प्रत्यक्षदर्शींची म्हणणे आहे की वेळेवर अग्निशमन दल आले असते तर आग एवढी भयानक लागलीच नसते. या आगीमध्ये 15 ते 16 लाख रुपयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. वृंदावन दूध डेअरीचे मालक यांनी शासनाला नुकसान भरपाईची विनंती केली आहे. त्याचबरोबर नागरिकांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन पीडित दुकानदारांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरते आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळता दर्यापूर अंजनगाव सुर्जीचे आमदार गजानन भाऊ लवटे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. जळालेल्या दोन्ही दुकानांची पाहणी करून आमदार गजानन भाऊ लवटे यांनी वृंदावन दूध डेअरीचे मालक वानखेडे यांच्याशी चर्चा केली, शहानिशा केली. अग्निशमन दलाला कॉल करून सुद्धा वेळेवर का पोहोचली नाही याकरिता उद्या दिनांक 26/5/2026 ला अंजनगाव सुर्जी नगर परिषद सभापती आणि सीओ यांची तातडीची बैठक आमदार गजानन भाऊ लवटे यांनी बोलवली आहे. आता पुढील चौकशीत काय निष्पन्न होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. अमरावती प्रतिनिधी कैलास वाकपांजर. चांगलं नुकसान झालं. ते बंडलचे बंडल आपल्याला दिसतो. प्रशासनाला म्हणा की आपली शासनाला म्हणा जेही की आपण आता उद्या आम्ही तहसीलदारांनी इथे दिले, बल्कि आताच फोन लावतो त्यांनाही पंचनामा करून घ्यावं. त्या पद्धतीनं होईल, त्या पद्धतीनं आपण जे घेऊन त्यांची भरपाई करायची आम्ही कोशिश करू. कारण नुकसान होईल चांगलं म्हणजे आम्हाला दिसून हो करावंच लागेल. आणि उद्या आपण नगरपालिकेची मिटिंग लावायची. एक मिटिंग उद्या आपण मिटिंग लावू. तिथं कर्मचारी कोण कसा लेट गेला बाबा, काय कारण झालं, आता ऍप्लिकेशन नाही झालं पाहिजे. नाही हे बघा, शिव साहेबांनी आपल्याला म्हटलं ना की उद्या मी आज ते सुट्टीवर आपण बोलता नाही. उद्या ते आल्यानंतर आपण मिटिंग लावू. मिटिंगच्या संदर्भात जेवढे लोक आपण तुम्ही सगळे लोक आहे तिथं हजर आहे सर. पैशानं बाबा दिसून आलं तर आम्ही घरात आपल्याला मिटिंग मध्ये अवेलेबल माणसं कोण मी चालवणार दुसरा माणूस सुट्टीवर असेल तर मी काय 2 ड्रायव्हर सुट्टीवर 2 ड्रायव्हर आपल्याकडे 3 गाड्या असेल 3 ड्रायव्हर बोलू. सुट्टीवर असेल त्याला कामं असतील 2 ड्रायव्हर एवढा मोठा बाहेर गेला प्रायव्हेट डॉक्टर सुट्टीचा अर्ज असतो. ते कंत्राटी कर्मचारी असतो. एक कंत्राटी कर्मचारीचा अर्ज नसते. मी बाहेर राहिलो परत फोन आला मला सुट्टी पाहिजे म्हणून. भाऊ गाडी ऑलरेडी कॉल होती त्या कॉलवर आली. भाऊ मला सांगा, हे प्रश्न तू विचारण्यापेक्षा आम्ही काय आधी का माझी गाडी कुठं बसून होती का? लवकर गाडी पाणी डेली पाहिजे गाडी पाणी भरेल पाहिजे ना गाडी मग तुम्ही काय तुम्ही एमर्जन्सी गाडी भरताना काम
मी म्हणून मला कोंडेगावचा फोन आला होता. आग लागली एका शिवाराजवळ. आग गावाजवळ येत आहे. माझी गाडी इथे गेली आणि लगेच मला फोन आला, भाऊ आम्ही ठराव मागितला होता, मला ठराव दिला नाही. आता भावडीचं नाव बदला म्हणून राहिले. मी काही बोललो नव्हतो सभेमध्ये. सभेमध्ये बोललो नाही का भाऊ, ती गाडी परत झाली नाही. गाडी गेली समोर. बोलतात